राशीच्या मित्रांनो, प्रेम आहे पण मन अजूनही एका उत्तराची वाट पाहत आहे. भावना खऱ्या आहेत पण समोरची व्यक्ती तुमच्यासारखीच विचार करते का? हाच जुलै 2026 मधला तुमचा सर्वात मोठा प्रेम संघर्ष आहे. मित्रांनो, या महिन्यात गुरु तुमच्या भावनांना परिपक्वता देत आहे, तर शुक्र प्रेमात जवळीक आणि आकर्षण वाढवत आहे. पण शनी तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे. म्हणून मनातलं सांगण्याची इच्छा होईल, पण योग्य वेळ निवडणं तितकंच महत्त्वाचं असेल. जे मित्र सिंगल आहेत मीन राशीचे, त्यांच्यासाठी जर तुमच्या मनात एखादी व्यक्ती असेल तर या महिन्यात तुमच्या भावना अधिक गहिऱ्या होतील. तुम्हाला वारंवार असं वाटेल की हीच ती व्यक्ती आहे जिच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. पण एक प्रश्न मनात सतत फिरत राहील, मी एकटाच इतका गुंतलोय का? काही वेळा मेसेज लिहाल पण पाठवणार नाही. काही वेळा फोन हातात घ्याल पण कॉल करणार नाही. कारण नकाराची भीती प्रेमापेक्षा मोठी वाटेल. पण मित्रांनो, ग्रह सांगत आहे की प्रेम नेहमी धाडसी माणसाची साथ देतो. फक्त घाई करू नका. समोरची व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती काय करत आहे हे निरीक्षण करा. काही मीन राशीच्या मित्रांना या महिन्यात एक सुंदर जाणीव होईल. खरं प्रेम शब्दांमध्ये नाही तर सातत्यामध्ये दिसतं. मित्रांनो, जर आजही तुमच्या मनात कोणीतरी खास असेल तर कमेंटमध्ये फक्त लवचं चिन्ह लिहा. पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये किती जण मनापासून प्रेम करत आहेत ते. जे मित्र रिलेशनशिपमध्ये आहे अशा लोकांसाठी हा भाग. मीन राशीच्या मित्रांनो, हा महिना तुमच्या प्रेमाची नाही तर विश्वासाची परीक्षा घेणार आहे. प्रेम दोघांच्याही मनात आहे, पण वेग दोघांचा सारखा नसेल. तुम्हाला वाटेल आता निर्णय घ्यायला हवा, पण समोरची व्यक्ती अजूनही विचार करत असेल. मित्रांनो, याचा अर्थ प्रेम कमी झालं असा नाही. याचा अर्थ फक्त वेळ वेगळी आहे. या महिन्यात बुध संवाद सुधारण्याची संधी देत आहे, तर शुक्र जवळीक वाढवत आहे. पण शनी एकच इशारा देत आहे, अधीरपणा नको. काही वेळा एक दिवस थांबणं नातं वाचवू शकतं. लक्षात ठेवा, नातं मोठं असतं, वाद लहान असतात. जर तुमचं रिलेशनशिप खरंच मजबूत असेल तर कमेंटमध्ये विश्वास असं नक्की लिहा. जे मॅरिड मित्र आहेत मीन राशीचे, त्यांच्यासाठी हा भाग. या महिन्यात मॅरिड लाईफ मध्यम पण स्थिर राहू शकतं. मोठे वाद दिसत नाही, पण अपेक्षा वाढू शकतात. जोडीदार तुमच्याकडून अधिक वेळ, अधिक लक्ष आणि अधिक समजून घेण्याची अपेक्षा ठेवू शकतो. कधी प्रेम दाखवण्यासाठी मोठ्या भेटवस्तू लागत नाही. एक प्रेमळ शब्द पुरेसा असतो. लक्षात ठेवा, तू ठीक आहेस ना, हा प्रश्न अनेक गैरसमज समजू शकतो. जे मित्र एक्स्ट्रा अफेअरमध्ये आहेत त्यांच्या बाबतीत, मित्रांनो, ग्रह थोडी सावधगिरी सांगत आहे. शुक्र आकर्षण वाढवू शकतात, पण शनी वास्तव दाखवणार आहे. क्षणिक आकर्षण आणि आयुष्यभराचं प्रेम यामध्ये मोठा फरक आहे. काही वेळा आपण व्यक्तीवर प्रेम करत नसतो, आपल्याला मिळणाऱ्या महत्त्वाच्या प्रेम करत असतो. स्वतःला एक प्रश्न विचारा, ही व्यक्ती माझं भविष्य आहे का ही फक्त आजची भावना आहे? या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मोठ्या चुकीपासून वाचवू शकतो. जे मित्र नो कॉन्टॅक्टमध्ये आहे अशा मित्रांसाठी, मीन राशीच्या मित्रांनो, हा जुलै तुमच्यासाठी सर्वात भावनिक महिना ठरू शकतो. तुम्ही स्वतःला सांगत असाल की सगळं संपलं आहे, पण मन आजही त्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये अडकलेलं असेल. एखादं गाणं, एखादा फोटो किंवा एखादा जुना मेसेज क्षणात तुम्हाला भूतकाळात घेऊन जाईल. मित्रांनो, ग्रह पूर्णपणे नकार देत नाही आहेत, पण ते एकच सांगतायत, पुन्हा सुरुवात करायची असेल तर जुना अहंकार मागे ठेवा. गुरु तुम्हाला दुसरी संधी देत आहे, पण शनी विचारतो, तुम्ही खरंच बदललेले आहात का? स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत आहात की त्या आठवणींची? हा फरक समजला तर तुमचा अर्धा भावनिक प्रवास पूर्ण होईल. जर आजही ती व्यक्ती तुमच्या मनात असेल तर कमेंटमध्ये फक्त होय असं लिहा. मित्रांनो, जुलै महिन्यातली सर्वात मोठा धोका आहे संयम. संयम सोडणं, घाईघाईनं निर्णय घेणं आणि भावनेच्या भरात असं काही बोलणं जे नंतर पश्चाताप देईल. लक्षात ठेवा, काही शब्द परत घेता येत नाही, पण त्यांनी झालेली जखम सहज भरून निघत नाही. या महिन्यातील सर्वात मोठी संधी आहे विश्वास अधिक मजबूत करणं, योग्य व्यक्तीला ओळखणं आणि मनातील प्रेम
योग्य वेळी व्यक्त करणं. गुरु तुम्हाला परिपक्वता देत आहे, तर शुक्र नात्यात ऊब आणि जवळीक वाढवत आहे. या दोन्ही ग्रहांचा योग्य उपयोग केला तर जुलै महिना तुमच्या प्रेम जीवनात अतिशय आठवणीचा राहू शकतो. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना मीन राशीसाठी फक्त प्रेमाचा नाही आहे, तो समजुतीचा आहे, विश्वासाचा आहे आणि परिपक्व निर्णयांचा आहे. काहींना प्रेम मिळेल, काहींना उत्तर मिळेल, काहींना दुसरी संधी मिळेल आणि काहींना स्वतःचंच मन पहिल्यांदाच पूर्णपणे समजेल. लक्षात ठेवा, प्रेम फक्त मिळवायचं नसतं, ते जपायचं असतं आणि जे नातं विश्वासावर उभं असतं ते काळाच्या प्रत्येक परीक्षेत टिकतं. आजच्या भविष्यामधला कोणता भाग तुमच्या आयुष्याशी सर्वात जास्त जुळला आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.